श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती। भगवान श्री दत्तगुरूंचा हा गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली असून सर्व महिन्यांमधला श्रेष्ठ असा राजा महिन्यांचा कोण तर मार्गशीर्ष महिना सांगितलेला आहे। अधिकस्य अधिक फलम म्हणजे दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे की जेवढं तुम्ही या महिन्यामध्ये दान करणार आहात तेवढं तुम्हाला अधिक मिळणार आहे। थंडी असते, वजन वाढण्यासाठी उत्तम काळ आहे। आणि बघा असं सांगितलं की या काळामध्ये कायम खरंच बोला, म्हणजे कायमच खरं बोला, कोणाचीही निंदा या महिन्यात करू नका, कारण या महिन्याचं फळ अधिकस्य अधिकम आहे, कायम लक्षात ठेवा। जेवढं तुम्ही चांगलं वागणार आहात तेवढं चांगलं तुमच्याकडे येणार आहे। मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा प्रिय असा महिना आहे आणि त्यामुळे आपण भगवान श्रीकृष्णाची या महिन्यामध्ये पूजा करत असतो। तसंच बघायला गेलं तर दर गुरुवारी लक्ष्मी देवींची पूजा केली जाते। बघा पैशाचं सोंग आपल्याला आणता येत नाही, कितीही केलं तरी पैशाची गरज प्रत्येकाला असते आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या घरी शांती, ऐश्वर्य, समृद्धी हे लक्ष्मी देवींच्या रूपामध्ये नांदावं आणि त्यासाठी मार्गशीर्षामध्ये महालक्ष्मी व्रत हे दर गुरुवारी केलं जातं। काय केलं जातं तर कलश आणि नारळ म्हणजे जे श्रीफळ आहे त्याची स्थापना केली जाते। पूजा मनोभावे करून व्रताची कहाणी पण वाचली जाते। दिवसभर उपवास केला जातो आणि मनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं जातं आणि असा हा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार अनेक स्त्रिया अगदी मनोभावे करत असतात आणि त्यामुळे एक जी मनाला ताकद मिळते ती वेगळीच, पण त्यामुळे आपल्याला आर्थिक सौख्य हे नक्की लाभत असतं आणि ज्यांनी हे व्रत केलंय त्यांना तर ह्याविषयी नक्कीच माहीत असणार। दर गुरुवारी हे आपण व्रत करत असतो, उपवास असतो, त्यामुळे शुक्रवारी ॲसिडिटी व्हायला नको म्हणून त्या दिवशी पाणी व्यवस्थित प्या। हा आरोग्यमय गुरुवार झाला पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे आपण जे अन्न सेवन करतो त्यातनं आपलं मन तयार होत असतं आणि मनामधला जर सत्वगुण जागरूक झाला ना आपोआपच आपल्याला खूप ताकद येते। सत्वगुण खूप महत्त्वाचा आहे। या महिन्यामध्ये आपण कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान हे वर्ज्य करत असतो, सो तमोगुण कमी होत असतो आणि सत्वगुणाची वृद्धी होत असते। खूप छान विचार येणं, चांगलं पॉझिटिव्ह वाटणं हे सगळं मार्गशीर्षामध्ये घडत असतं। या व्रताचं उद्यापन करत असताना विविध महिलांना वाण देतात, दिल्याने वाढते हे समजवण्यासाठी हे वाण आपण देत असतो। एकमेकांना आपण प्रेमाने काहीतरी देणं, इट्स अ डोपामाइन इनटेक, दुसऱ्यांना काहीतरी देणं, त्यांना आपण दिलेलं आवडणं, यांनी आपल्या मनामधल्या ही छान भावना निर्माण होत असतात। मार्गशीर्ष महिन्यामध्येच दत्त जयंती येते। दत्तगुरूंची कृपा सगळ्यांवरती अशीच कायम राहू दे। दत्त जयंतीचं महत्त्व खूप आहे, म्हणजे शब्दामध्ये आपण दत्तगुरूंविषयी ज्या भावना आहेत त्या व्यक्त करू शकत नाही। दत्तगुरू म्हणजे कलियुगामधील भगवंताचा अवतार असून आपण असं म्हणतो युगे युगे विटेवरी भगवंत आपल्यासाठी विठुरायाच्या रूपात उभा आहे, तसं संसारापासून दूर राहून प्रपंचामध्ये न रमता ज्यांनी मार्ग दाखवला ते दत्तगुरू। श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। दर गुरुवारी जर आपण सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होत असते। लक्ष्मीची प्राप्ती केली पण आरोग्यच उत्तम नसेल तर त्या लक्ष्मीचा उपभोग घेता येत नाही हे आपण विसरायला नको। त्यामुळे सगळ्यात पहिले आरोग्य, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या मनाचा आवाज ओळखा। दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून मी असं सांगेन की दत्तगुरूंच्या देवळामध्ये जरूर जा। आपण देवळामध्ये का जातो तर देवळामध्ये एक स्थान महात्म्य आहे। पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ऑरा चेंज करण्यासाठी आपण देवळात जात असतो। देवळामध्ये गेल्यावर आपण टन करून अशी घंटा वाजवतो, त्या घंटा नादानी ब्रेनमधल्या लहरींमध्ये बदल होऊन खूप पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते। विचारांची देवाणघेवाण होते। जेव्हा आपण श्रद्धेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे असं जे सुंदर रूप आहे दत्तगुरूंचं, त्यांना जेव्हा आपण श्रद्धेने नमस्कार करून त्यांच्यासमोर असं शरणागती पत्करतो की येस मी सरेंडर यू मनापासून श्री गुरुदेव दत्त, त्यावेळेला बघा की तुमच्या आयुष्यामधली जी एनर्जी आहे ती वाढते, तुम्हाला फरक नक्की जाणवेल, तुमच्या मनामध्ये चांगलेच विचार येतील, काही कामं अडली असतील तर ती गतीने होतील। केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे असं म्हटलंय ते उगीचच नाही। सो मार्गशीर्ष महिन्यामध्ये जसं गुरुवारी लक्ष्मी देवींसाठी म्हणजे लक्ष्मीचं जे महालक्ष्मी व्रत ते तुम्ही करणार आहात,
दत्त जयंती येते तेव्हा तुम्ही दत्तगुरूंचं नामस्मरण करणार आहात. आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून सुद्धा दर गुरुवारी आपण हे करत असतो. त्याचबरोबर तुम्ही नामस्मरण ह्या महिन्यामध्ये अधिकाधिक करा. अधिकस्य अधिक फलम हे लक्षात ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूचा मंत्र, कृष्णाचा मंत्र तुमच्या मनामधून येऊ द्या की आपोआप तो त्याच्यापर्यंत पोचला जाईल. मोजायची गरज कधीच नाही आहे. तुम्ही मनापासून त्याला हाक मारा. ते नामस्मरण तुमच्यासाठी आहे, तुमच्या स्वतःच्या उन्नतीसाठी आहे आणि तुमच्यामधला जो परमात्मा जो तुम्हाला दिसत नाही त्यासाठी आहे. सो बी हॅपी. असंच आनंदाने सगळ्या गोष्टी करत राहा आणि परत भेटूया पुढच्या भागामध्ये. आज एवढंच. ओम नमो भगवते वासुदेवाय.